गुड मॉर्निंग टू ऑल. तर लास्ट क्लासमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ते पाहिलं. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे, तर द अमाऊंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू और फ्लोइंग थ्रू एनी क्रॉस सेक्शन ऑफ द गिव्हन कंडक्टर पर युनिट टाइम और इन युनिट टाइम इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. आता त्याच्यामध्ये सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसेस असेल, प्रत्येकासाठी आपलं करंटचं जे काही इक्वेशन आहे तर ते आपण दिलेलं आहे. त्यानंतर या टाइप करंटचे जे काही टाइप्स आहेत तर ते आपण ते देखील पाहिले. तर टाइप्स ऑफ करंटमध्ये पहिला करंट बघितला आपण डायरेक्ट करंट. आणि डायरेक्ट करंट किंवा त्यालाच काय म्हटले आपण, स्टेडी करंट म्हटले. आणि मग स्टेडी करंट किंवा डायरेक्ट करंट म्हणजे काय, तर when the magnitude of current does not change with time, when the magnitude of current does not change with time, then the current is called as which current, steady current or direct current. मग आता ह्या डायरेक्ट करंट मध्ये Q जो आहे हा टाइम नुसार व्हॅरी होत नाही. त्यानंतर आपण बघितलं दुसरा करंट बघितला व्हॅरिंग करंट. मग ज्या करंटमध्ये मॅग्निट्यूड ऑफ करंट हे टाइम टू टाइम काय होत असेल, चेंज होत असेल, तर त्या टाइप ऑफ करंटला आपण म्हणतो व्हॅरिंग करंट. मग त्या व्हॅरिंग करंटमध्ये आपण ॲव्हरेज करंट कॅल्क्युलेट केला. तर आय ॲव्हरेज बरोबर Q2 मायनस Q1 डिव्हायडेड बाय T2 मायनस T1. आणि आणखीन एक करंट असणार आहे कोणता, तर इन्स्टंटेनियस करंट. तर इन्स्टंटेनियस करंटसाठी आपण सांगितलं होतं एक्झाम्पल, जर आपण बाईकवर वगैरे चाललेलो असू तर ज्या क्षणाला आपण त्या स्पीडोमीटरमध्ये ज्या क्षणाला आपण पाहिलं त्या क्षणाची त्या स्पीडोमधली स्पीड, स्पीडोमीटरमधली स्पीड म्हणजे कोणती, इन्स्टंटेनियस स्पीड. तसंच त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा त्या क्षणाचा करंट म्हणजेच इन्स्टंटेनियस करंट. म्हणजे पहिल्या क्षणाला करंट वेगळा असेल, दुसऱ्या क्षणाला करंट वेगळा असेल, चौथ्या क्षणाला करंट वेगळा असेल. कारण हा करंट जो आहे तर तो कोणता करंट आहे, व्हॅरिंग करंट आहे. मग त्याच्यामध्ये आपण व्हॅरिंग करंट मध्ये एक इन्स्टंटेनियस करंट आपण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण हा ग्राफ प्लॉट केला होता आणि हा कोणता करंट आहे, तर व्हॅरिंग करंट आहे. तर मग या ऍक्सिसवर आपण टाइम घेतलेला आहे, या ऍक्सिसवर आपण करंट घेतलेला आहे. आणि मग याच्यावर आपण काय केलेलं आहे की एक पॉइंट घेतला, समजा हे हा इन्स्टंट आहे, तर ह्या इन्स्टंटला टाइम काहीतरी टी आहे आणि करस्पॉन्डिंग त्यावेळेसचा जो काही करंट आहे तर आय आहे. तर या क्षणाचा करंट म्हणजे या टाइमचा करंट म्हणजेच कोणता करंट, तर इन्स्टंटेनियस करंट. अँड दॅट इन्स्टंटेनियस करंट हा आपण फाइंड आउट केलेला आहे. आणि तो करंट म्हणजे कोण आहे, तर आय इन्स्टंटेनियस बरोबर dq बाय dt. आता यामध्ये हे लक्षात घ्या की हा जो काही चार्ज Q आहे टाइम टू टाइम काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण कोणता करंट काढत आहोत, इन्स्टंटेनियस करंट. तर आय इन्स्टंटेनियस बरोबर काय आहे, तर dq बाय dt. मग आता यामध्ये हा जो काही एक मॅथमॅटिक्स मध्ये हा जो काही एक डी बाय dt जो काही आलेला आहे, तर या डी बाय dt ला काय म्हणतो आपण, बेसिकली ह्या कोण आहे, एक मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे. आणि ह्या मॅथमॅटिकल ऑपरेटरला आपण म्हणतो काय म्हणतो, तर डेरिव्हेटिव्ह म्हणतो और डिफरन्सिएशन म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल जर फाइंड आउट केलं, समजा एक्झाम्पल घेतो आता याच्यामध्ये, जर आपण असं कन्सिडर केलं की जर Q हा व्हेरिएबल आहे कुणानुसार, टाइम टू टाइम नुसार, तर Q हा समजा म्हणतो आहे 5t² प्लस 2t प्लस 5 वगैरे काहीतरी आहे. मग आता आपल्याला टाइम या Q हा व्हेरिएबल आहे, तर आपल्याला काय काढायचं, आता इन्स्टंटेनियस करंट काढायचा आहे. आणि आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आय इन्स्टंटेनियस बरोबर हाऊ मच, कुठल्या, तर ऍट किती, समजा 2 सेकंदाला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 2 सेकंदाचा करंट म्हणजे त्या क्षणाचा करंट, दुसऱ्या सेकंदाला किती करंट असेल तर तो तुम्हाला काय करायचा, फाइंड आउट करायचा आहे. मग
आता आपल्याला या इक्वेशनचा वापर करायचा आहे. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला ते सॉल्व्ह करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करणार बघा रे बाबा. आय इन्स्टंटेनियस बरोबर आपला हा बेसिक फॉर्म्युला आहे डी क्यू बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी आणि क्यू ची व्हॅल्यू ही तुम्हाला दिलेली आहे. काय आहे 5t² प्लस 2t प्लस किती आहे 5 आहे. मग आता या केसमध्ये लक्षात घ्या डिफरन्शिएशनचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग तो स्टँडर्ड फॉर्म्युला काय सांगतो तर यामध्ये इज इक्वल टू हे स्टँडर्ड फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितो आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर एन जर असेल तर या ठिकाणी आपण काय करतो तर हे एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 आहे. एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 आहे. मग आता त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथं जर ठेवायचं म्हटलं तर काय येतं बघा रे डी बाय डी टी ऑफ पहिल्यांदा आहे 5t² प्लस डी बाय डी टी ऑफ 2t प्लस डी बाय डी टी ऑफ 5. तर हा 5 जो आहे तो टाइमनुसार चेंज होणारा नाही म्हणून लक्षात ठेवा यामध्ये कुठल्याही कॉन्स्टंट व्हॅल्यूचं डिफरन्शिएशन ही ऑलवेज 0 असतं. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्येच जर आपण एक अशा पद्धतीने जर आपण घेतलं हा तर इथं हे डिफरन्शिएशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर एन इज इक्वल टू एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 हा जसा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तसं समजा यामध्ये इफ कोणतीही एक व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असेल व्हॅल्यू काय असेल कॉन्स्टंट असेल तर देन यामध्ये डी वाय बाय डी एक्स जे असणार आहे तर ते ऑलवेज काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. मग आता त्या याच्यानुसार जर आपण बघितलं तर याला आपण सॉल्व्ह केलं तर काय मिळेल बघा 5 डी बाय डी टी ऑफ हे t² प्लस हे 2 कॉन्स्टंट बाजूला घेतला आपण डी बाय डी टी ऑफ हे टी आहे आणि इथं मात्र याचं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे तर ते काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे. आता यामध्ये जर बघितलं तर याचं डिफरन्शिएशन हे आपल्याला कुठल्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचंय तर एन इंटू एक्स टू दी पॉवर काय आहे एन मायनस 1. मग आता विच इज इक्वल टू 5. आता याच्यामध्ये ह्याचं जे डिफरन्शिएशन असणार आहे इथं 2 यांच्या ठिकाणी इथं काय आहे 2 आहे तर 2 साईडला येणार आहे तर 2 इंटू टी टू दी पॉवर हे 2 मायनस 1 आहे प्लस 2 डी टी इथं 1 येणार आहे आणि हे प्लस 0 आहे. मग आता यामध्ये आपल्याला टी किती सेकंदाला काढायचं आपल्याला 2 सेकंदाला काढायचं आहे. मग आता टी ची व्हॅल्यू आपल्याला काय ठेवावं लागेल 2 ठेवायची आहे तर विच इज इक्वल टू वगैरे आता 5 इंटू 2 म्हणजे किती आलं 10 आलं इंटू टी टू दी पॉवर 2 मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे 1 चा अर्थ टी ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे इथं 2 येणार आहे प्लस हे जे असणार आहे ते हे किती 2 येईल आणि मग यामध्ये हे 10 इंटू 2 हे 20 प्लस 2 बरोबर किती येणार आहे तर हा करंट येणार आहे 22 अँपियर. तर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करायचा आहे कोणता करंट तर इन्स्टंटेनियस करंट. अगदी याच पद्धतीने हे जशाला तसं तुम्ही काय करायचं आता स्टेप्स फॉलो करायचे आहेत. मी एक एक्झाम्पल हे तुम्हाला स्वतःला करण्यासाठी देतो आहे आणि हे नोट करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. हा तर आता याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सेकंड एक्झाम्पल देतो आहे
समजा यामध्ये जो काही क्यू आहे तो 5t4 प्लस 9t³ प्लस 2t² प्लस 4t प्लस 9 हे आहे आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे इन्स्टंटेनियस करंट तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे आणि किती सेकंदाला तर ॲट t इज इक्वल टू 2 सेकंदच घेतो आहे. तर हे तुम्ही स्वतः काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. आता यानंतर आणखीन एक करंटचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट. कोणता करंट अल्टरनेटिंग करंट. तर मग ह्या अल्टरनेटिंग करंट मध्ये आता आपल्याला पाहायचं आहे अल्टरनेटिंग करंट. नावामध्येच तुमच्या लक्षात येतं आहे की अल्टर होणारा करंट, चेंज होणारा करंट म्हणजे कोणता करंट अल्टरनेटिंग करंट. जर आपण त्या अल्टरनेटिंग करंटचा जर ग्राफ प्लॉट करायचा म्हटला, लक्षात घ्या आपल्या घरामध्ये जे काही करंट येतो, जी काही लाईन येते, तर तो करंट हा कोणता करंट आहे तर अल्टरनेटिंग करंट आहे. तर यामध्ये आपण हा टाइम टी इकडे घेतलेला आहे आणि इकडे आपण घेतलेला आहे आय. तर आता याच्यामध्ये जर आपण अल्टरनेटिंग करंट जर दाखवला तर यामध्ये आता असे अनेक आपल्याला सायकल्स घेता येतील. तर हे जर बघितलं आपण, ह्या ओरिजिन आहे, ओरिजिनच्या वर हे 100% पॉझिटिव्ह असतं, ओरिजिनच्या वर हे पॉझिटिव्ह आहे आणि ओरिजिनच्या खाली म्हटलं तर काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. तर आता या करंटला जर आपण पाहिलं तर आपल्याला क्लिअर कट लक्षात येतं आहे की जसा जसा इकडं हा टाइम वाढतो आहे तसं तसं ह्या इलेक्ट्रिक करंटचं जे मॅग्निट्यूड आहे बघा कंटिन्युअसली काय होतं आहे वाढत जातं आहे. एक मॅक्सिमम व्हॅल्यू रीच होते आणि नंतर परत जसं टाइम वाढत जाईल तस तसं त्याचं मॅग्निट्यूड काय होत आहे कमी 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 होत आहे आणि 0 होत आहे. तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे इथून इथपर्यंत म्हणतो आपण पाय म्हणतो, इथून इथपर्यंत परत पाय असणार आहे म्हणजे इथं 2 पाय असणार आहे, इथे किती असणार आहे तर 3 पाय असणार आहे. तर आता इथं काही ना काहीतरी t/4 जे काही असेल ते असेल. फक्त इथं लक्षात घ्या की जसं जसं टाइम वाढतो आहे तसं तसं याचं करंट काय होतोय, करंटचे मॅग्निट्यूड काय होत आहे चेंज होत आहे. मग आता एक्झॅक्ट अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय बघा, पहिल्यांदा इथून इथपर्यंत करंट हा इथून इथपर्यंत वाढत जातो आहे, नंतर कमी होतो आहे आणि आता या पोझिशन आल्यानंतर 0 झाला आणि परत करंट हा वाढतो आहे परंतु डायरेक्शन काय करतो आहे रिव्हर्स होते आहे, म्हणजे डायरेक्शन चेंज होते आहे. मग डायरेक्शन ही ठराविक अंतरांतर चेंज होते की नाही पाहते बघा. इथून इथपर्यंत काहीतरी टायमिंग लागलेला आहे, परत इथून इथपर्यंत टायमिंग लागलेला, जेवढा टायमिंग इथं आहे तेवढाच टायमिंग इथं आहे. मग तेवढ्याच ठराविक कालावधीनंतर परत काय होतो आहे करंट चे डायरेक्शन काय होते आहे चेंज होते आहे. मग आता बघा अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय तर असा करंट की ज्याचं मॅग्निट्यूड हे कंटिन्युअसली चेंज होतं आहे कोणानुसार टाइम नुसार आणि डायरेक्शन जी रिव्हर्स होते आहे ती कशी आहे ठराविक कालावधीनंतर आहे म्हणजेच पिरियॉडिकली आहे. जसा दिवस रात्र हा जसा पिरियड आहे तसाच बघा दिवस झाला की रात्र येणार आहे, परत रात्र झाली की परत काय येणार आहे दिवस येणार आहे, परत काय येणार आहे रात्र येणार आहे. अगदी तसंच इथं डायरेक्शन जे आहे ते बघा ठराविक कालावधीनंतर म्हणजे समजा हा दिवस गृहीत धरला तर हा रात्र आहे, परत हा कोण आहे दिवस आहे, परत हा कोण आहे रात्र आहे. म्हणजेच डायरेक्शन जे आहे ते कंटिन्युअसली पिरियॉडिकली काय होते चेंज होते आहे आणि मॅग्निट्यूड कंटिन्युअसली टाइमनुसार काय होते चेंज होते. तर या करंटला म्हणतो आपण कोणता करंट तर अल्टरनेटिंग करंट. म्हणून लक्षात ठेवा आता यामध्ये जर डेफिनेशन आपण सांगायची म्हटली
तर काय मिळेल बघा, द टाइप ऑफ करंट हुज, किंवा इन विच असे म्हणू शकतो, हुज मॅग्निट्यूड चेंजेस कंटिन्युअसली, मॅग्निट्यूड चेंजेस कंटिन्युअसली कोणानुसार, तर टाइम नुसार, विथ टाइम अँड डायरेक्शन रिव्हर्सेस पिरियॉडिकली इज कॉल्ड, कोणता करंट, तर अल्टरनेटिंग करंट. तर हे आहे आपलं अल्टरनेटिंग करंट. म्हणजे आपण जे काही करंटचे जे काही प्रकार वगैरे आहेत तर ते आपण सगळं पाहिले. तर पहिला करंट जो आहे तर डायरेक्ट करंट आहे, दुसरा व्हॅरिंग करंट आहे. तर व्हॅरिंग करंटमध्ये आपण परत दोन घेतले, एक ॲव्हरेज करंट घेतला आणि दुसरा कोणता घेतला, इन्स्टंटेनियस करंट घेतला. तर इन्स्टंटेनियस करंट कॅल्क्युलेट करत असताना क्यू हा कसा आहे, व्हेरिएबल आहे, त्याचं काय घेतो आपण, डिफरन्शिएशन घेऊन इन्स्टंटेनियस आपण करंट कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर आपला जो काही करंट आहे तर तो कोणता करंट आहे, अल्टरनेटिंग करंट आहे. तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे असा करंट की ज्याचं मॅग्निट्यूड हे कंटिन्युअसली टाइमनुसार चेंज होतं आहे आणि डायरेक्शन रिव्हर्स होते आहे, चेंज होते आहे, कशी, पिरियॉडिकली. अशा करंटला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिंग करंट. आता अल्टरनेटिंग करंट म्हणजे बरेच काही आपण सगळं पाहिलं. आता आणखीन एक करंट जर आपण काढायचा म्हटला तर आपण ऍटमचा विचार केला, ऍटम. तर ऍटम मध्ये समजा एक हायड्रोजन ऍटम आपण घेतला, तर हायड्रोजन ऍटम मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअसली, हा काय आहे, न्यूक्लियस आहे, म्हणजे हे सेंटर आहे आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे कंटिन्युअसली काय होतो आहे, फिरतो आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज हा कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. मग जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज हा मोशन मध्ये येतो तेव्हा काय फॉर्म होतं, करंट फॉर्म होतो. करंट म्हणजे लक्षात घ्या, जिथं जिथं चार्ज हा मोशन मध्ये येतो तिथं तिथं काय होतं, करंट निर्माण होतं. मग जेव्हा इथं इलेक्ट्रॉन हा काय होतो, रिव्हॉल्व होतो आहे, म्हणजे तिथं 100% काय निर्माण होणार आहे, करंट निर्माण होणार आहे. आणि तो आपल्याला करंट काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपलं नेक्स्ट जे आर्टिकल असणार आहे तर ते हेडिंग तुम्ही सर्वांनी टाकायचं आहे. काय टाकायचं मग, तर आता मी नेक्स्टच पेजवर घेतो आहे. तर काय आहे, तर इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हा, मग त्याच्यासाठी आपण काय केलं, एक इलेक्ट्रॉन कन्सिडर केला की जो कशामध्ये फिरतो आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो आहे. आणि सर्क्युलर ऑर्बिट म्हटलं की मंडळी त्याला काय असणार आहे, रेडियस असणारी आहे. मग काय केलं बघा, इन जनरल आपण हायड्रोजन ऍटमचा विचार करतो. मग या हायड्रोजन ऍटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि एकच प्रोटॉन असतो. मग आता याच्यामध्ये काय केलं आपण, हा सेंटर गृहीत धरला की ज्या सेंटर ठिकाणी कोण आहे, न्यूक्लियस आहे, हा सेंटर ओ गृहीत धरला. यानंतर इथून हे इथपर्यंत जे अंतर असणार आहे याला आर म्हटलं. आणि इथं कोण आहे, तर एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन आहे की जो कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. मग मोशन मध्ये आहे म्हटल्यानंतर याला या पॉइंटला काही ना काहीतरी 100% काय असली पाहिजे, व्हेलॉसिटी असली पाहिजे, की ज्या व्हेलॉसिटीला आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. कारण सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली त्याची काय बदलत असते, डायरेक्शन बदलत असते. मग यामध्ये इथं जो काही हा इलेक्ट्रॉन आहे, ह्या इलेक्ट्रॉनवर आपल्याला माहिती आहे चार्ज किती असतो, -E म्हणतो, पण आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करू. तर ई म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन.
आणि तो जो काही आहे तर तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता मग यामध्ये ही जी काही व्हेलॉसिटी आहे तर ह्याला म्हटलं आपण लिनियर व्हेलॉसिटी ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मग यामध्ये आपल्याला क्लिअर कट हे असलं पाहिजे की आर, आर म्हणजे कोण आहे? रेडियस आहे, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. ओके. यानंतर ई, ई म्हणजे कोण आहे? तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन की जो किती असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर किती -19 कुलॉम असतो. यानंतर हे जे व्ही आहे तर व्ही हे काय आहे तर या इलेक्ट्रॉनची कोणती व्हेलॉसिटी आहे? लिनियर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणखीन एक व्हेलॉसिटी असते, मी इथंच लिहितो आहे, ओमेगा रिप्रेझेंट करतात आणि याला म्हणतात रे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतात. तर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. तर आता हे लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? आता लिनियर व्हेलॉसिटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लिनियर व्हेलॉसिटी म्हटलं की लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणतो. अगदी तसंच यामध्ये ओमेगा ही जी काही असते त्याला म्हणतो आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा इलेक्ट्रॉन हा इथून इथपर्यंत गेला म्हणजे त्याने इथून इथपर्यंत काय ट्रेस केला? काहीतरी अँगल ट्रेस केला. अँगल ट्रेस केला म्हणजेच काय केलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. आणि मग हे जे आहे तर ह्याला म्हणतो आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो. तसंच इथं दुसरे डिस्प्लेसमेंट असतात ज्याला आपण काय म्हणतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता हे जे काही एक्झॅक्टली आहे ते सगळं तुम्हाला नंतर होणार आहे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइमला जे काही म्हणतं तर ते म्हणतो आपण काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि दॅट अँग्युलर व्हेलॉसिटी ही कशाने रिप्रेझेंट केली जाते? ओमेगाने रिप्रेझेंट केली जाते. म्हणजेच दिलेल्या कालावधीमध्ये त्याने जो काही अँगल ट्रेस केलेला आहे, जो काही अँगल डिस्क्राईब केलेला आहे तो अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आणि ह्या दोघांच्या रेशोला काय म्हटलं जातं? तर अँग्युलर व्हेलॉसिटी. जसं लिनियर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम म्हणजे कोण? लिनियर व्हेलॉसिटी. तसंच हे अँग्युलर व्हेलॉसिटी. तर इथपर्यंत आपण हे इथं सोडून देऊ आपण आता. हा, तर आता यामध्ये आपल्याला बेसिकली यायचं आहे इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मुळे काढायचं आपल्याला. तर मग आपलं बेसिक स्टँडर्ड इक्वेशन काय आहे? तर आय बरोबर बेसिक फॉर्म्युला असतो Q/T. परंतु अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन ऑफ चार्ज नुसार म्हणजेच कोणत्याही बॉडीवरचा जो काही चार्ज असतो तो किती असतो? तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज डिवायडेड बाय काय आहे? टाइम आहे. परंतु इथं आपल्याला माहिती आहे हिअर n इज इक्वल टू किती आहे? 1 आहे. कारण आपण एका इलेक्ट्रॉनचा विचार करत आहोत म्हणून n इज इक्वल टू किती? 1. मग आपल्याला फॉर्म्युला मिळतो I बरोबर E डिवायडेड बाय T. आता E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन झालं. परंतु व्हॉट इज दिस टी? टी म्हणजे या ठिकाणी हा जो काही इलेक्ट्रॉन आहे इथून निघून परत इथंच येण्यासाठी लागलेला कालावधी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इथून इथपर्यंत येण्यासाठी लागलेला कालावधी याला काय म्हणतो आपण? टाइम पिरियड म्हणतो. आता टाइम पिरियड म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग टाइम पिरियड म्हणजे काय? तर टाइम पिरियड इज नथिंग बट द टाइम टेकन बाय दिस पार्टिकल टू कंप्लीट वन काय? रिव्होल्यूशन. पण इथं काही मोशन ही एकच असतं असं नाही, रिव्होल्यूशनच असतं असं नाही, ऑसिलेशन सुद्धा असतं आणि परत काय असतं? व्हायब्रेशन एक असतं. म्हणून लक्षात ठेवा रे, कुठल्याही पार्टिकलने एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी टाइम घेतलेला कालावधी किंवा एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला कालावधी किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला कालावधी म्हणजे कोण असतो? तर टाइम पिरियड असतो. म्हणजे याचा अर्थ काय? टी म्हणजेच काय आहे? तर द टाइम टेकन बाय धिस इलेक्ट्रॉन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. मग आपल्याला एक सरळ इक्वेशन माहिती आहे
की स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम, हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आपल्याला टाइम काढायचा आहे, म्हणून ह्याला टाइमला आपण इकडे घेतलं तर काय मिळतं बघा, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. मग लक्षात घ्या, या इलेक्ट्रॉनने इथून निघून परत इथं येण्यासाठी जो काही टाइम घेतला त्याला टी म्हटलं, पण इथून इथपर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं, तर सर्कम्फरन्स ऑफ द लूप और सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किंवा सर्क्युलर ऑर्बिट, आणि ते म्हणजे 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही. कारण त्याची लिनियर स्पीड, लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ते व्ही ने रिप्रेझेंट केलं, आणि मग तो ज्या स्पीडने फिरतो आहे तर ती स्पीड कोणती आहे, तर व्ही आहे. म्हणून टाइम बरोबर 2 पाय आर बाय व्ही. आता ही व्हॅल्यू कुठे ठेवायची, तर या इक्वेशन मध्ये ठेवायची. मग काय मिळतं बघा, देअरफॉर आय बरोबर ई डिवायडेड बाय, आता टी ची व्हॅल्यू आपण लिहू इथं 2 पाय आर बाय व्ही आहे, तर व्ही कुठे येणार आहे, वर येणार आहे. म्हणजेच यामध्ये आपल्याला जे काही इक्वेशन मिळतं तर मिळतं आय बरोबर ई व्ही अपॉन 2 पाय आर. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मग आता यामध्ये आपल्याला क्लिअर कट आलं की व्ही म्हणजेच काय, तर लिनियर व्हेलॉसिटी आहे, आर म्हणजे काय आहे, तर रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट आहे. मग आता हे जे आहे तर बेसिकली आपल्याला इक्वेशन मिळालं इन टर्म्स ऑफ काय, व्हेलॉसिटी आणि रेडियस मिळालं. परंतु आपल्याला आणखीन हेही माहिती आहे की अल्सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा बरोबर किती असतं, 2 पाय बाय टी असतं, आणि रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियडला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे जिथं 2 पाय एफ सुद्धा आपण लिहू शकतो. परंतु आता इथं 2 पाय बाय टी आहे, तर टी ची जी व्हॅल्यू आहे तर ती आपण इथं ऑलरेडी काढलेली आहे. मग जर त्याची व्हॅल्यू आपण ठेवली तर काय मिळतं बघा, 2 पाय डिवायडेड बाय टी. टी म्हणजे कोण आहे, तर 2 पाय आर डिवायडेड बाय काय आहे, तर व्ही आहे, तर हा व्ही वर गेला, तर आता हा 2 पाय काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजेच आपल्याला जे मिळालं ओमेगा बरोबर म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय आर. म्हणजेच याचा अर्थ हे व्ही बरोबर कोण आहे, आर ओमेगा आहे. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं ठेवायची आहे. मग हे ठेवल्यानंतर काय मिळतं बघा, देअरफॉर आय बरोबर ई अपॉन 2 पाय आर, हे ई बाय 2 पाय आर, आणि व्ही च्या ठिकाणी काय लिहिलं आपण, आर ओमेगा लिहिलं. तर आता या केसमध्ये हे आर कॅन्सल झालं, आणि मग आपल्याला जे काही आता स्टँडर्ड जे काही इक्वेशन मिळतं ते मिळतं आय इज इक्वल टू ई ओमेगा बाय 2 पाय. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक करंट हा परत कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये मिळाला. त्यानंतर बेसिकली आपण आणखीन परत एका बेसिक इक्वेशन कडे जर जायचं म्हटलं, कुठलं, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड मध्ये, तर ते मी नेक्स्ट च्यावर घेतो आहे. तर पहिल्यांदा तुम्ही याचा एकतरी स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. हा, तर मग आता याच्यामध्ये बघा, नेक्स्ट पेज घेतो आता मी. तर आपल्याला इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जे काही आहे तर ते नाही, तर मग आता जे काही आपण पाहिलं तर काय बघितलं, इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आय बरोबर एक पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. बेसिक जर इक्वेशन म्हटलं तर क्यू बाय टी मिळालेला आहे, विच इज इक्वल टू काय मिळालं, एन इंटू ई डिव्हायडेड बाय टी मिळालं. त्यानंतर हे बेसिक स्टँडर्ड आपले इक्वेशन्स आहेत. आता यामध्ये हे एन जे आहे तर एन हे
1 आहे, त्याच्यामुळे आपण यालाच काय लिहू शकतो, E/T म्हणतो. परंतु आपल्याला आत्ताच बघितलेलं आहे, आपण काय बघितलंय, 1/T म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजेच काय आहे, तर फ्रिक्वेन्सी आहे. आणि या फ्रिक्वेन्सीला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, तर F ने रिप्रेझेंट करतो. मग आता ही जर वर ठेवायचं म्हटलं तर काय मिळेल बघा, मग I बरोबर काय मिळाले आपल्याला, 1/T. मग रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजेच कोण आहे, फ्रिक्वेन्सी आहे. तर आपल्याला नंतर एक इक्वेशन मिळालं, काय मिळालं, I इज इक्वल टू E/F. म्हणजे लक्षात घ्या, इलेक्ट्रिक करंट हा किती वेगवेगळ्या रूपामध्ये आहे, किती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. मग आता मी काय करतोय, तर हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले मी एकत्रित लिहितो आहे. आता बघा काय काय आहे, तर पहिला फॉर्म्युला हा I बरोबर Q/T, परत एकदा घेतो आहे, N इंटू E/T आहे, इज इक्वल टू N ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून E/T आहे. आताच आपण बघितलं रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, तर E/F मिळालं. त्यानंतर आपला एक जो काही फॉर्म्युला मिळाला इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी, तर तो काय आहे, कोणती व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजेच EV अपॉन काय आहे, 2πr1 आहे, अँड विच इज इक्वल टू परत अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये आहे, की ज्याला आपण E⍵ अपॉन काय म्हटलं, 2π म्हटलं. तर ऑल दीज आर द इक्वेशन्स which are used in calculating the electric current. तर एवढं जर तुम्ही लक्षामध्ये ठेवलात तर इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड कुठलाही डाऊट येणार नाही. आता याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.